माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 8चा हेल्थ अँड डिसीजेस लेसनचा पार्ट 2 करतोय। व्हिडिओमध्ये ह्या लेसनचा पार्ट 2 आहे। पार्ट 1 सर्च करण्यासाठी सोनालीज किचन अँड क्लासरूम टाईप करा यूट्यूबवरती। तसंच 8 स्टँडर्ड सायन्स आणि लेसनचं नाव टाका हेल्थ अँड डिसीजेस पार्ट 1 असं सर्च केल्यावरती तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल। आता आपण पुढे बघूया। नेक्स्ट आपला डिसीज आहे एड्स म्हणजे acquired immunodeficiency syndrome. This diseases is caused by HIV. म्हणजे हे HIV ह्याच्यापासून in these diseases victims suffer from various diseases due to progressive weakening of natural immunity. इम्युनिटी त्याची वीक होत जाते। कोणताही म्हणजे एखादा त्याला एड्स झाला आहे त्याची रोगप्रतिकारशक्ती हळूहळू कमी होते आणि त्याला विविध रोगांची लागण होत जाते। आणि ह्या एड्स ह्याचं निदान एड्सचं निदान हे टेस्ट केल्यावरती होतं आपल्याला, पण त्याची लक्षणं ही प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असतात। असं ठराविक असे सिंड्रोम नाहीत, फक्त त्याची रोगप्रतिकारशक्ती ही कमी होते आणि त्याचा विविध आजार त्याला होऊ शकतात। आणि ह्याच्यावरती डेफिनेट असं म्हणजे एकदम रामबाण असं औषध अजून तरी निर्माण झालेलं नाही आहे। प्रिकॉशन घेणं हेच एड्सवरती सगळ्यात मोठं उपचार आहे। बघा, एड्स डू नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन ऑर बाय नर्सिंग द HIV पेशंट। म्हणजे हा HIV पेशंटला स्पर्श केल्याने, त्याच्यासोबत जेवल्याने किंवा त्याची सेवा केल्याने होत नाही। त्यामुळे HIV व्यक्तींसोबत सर्वसामान्य व्यवहार करावा। HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन आफ्रिका स्पेसीज ऑफ मंकी अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड uneads 80-85 HIV infection in India occur through unsafe sexual contact. म्हणजे हा पहिल्यांदा आजार आफ्रिकेतील एका माकडाच्या प्रजातीमध्ये सापडला होता आणि 80 ते 85% हा आजार भारतामध्ये असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरलेला आहे। पुढे आपण बघणार आहोत इन्फेक्शन थ्रू ॲनिमल। आता आपण डिसीजेस बघितले, आता पुढचे आहेत प्राण्यांमधून होणारे डिसीजेस। बघा, आता पहिला आहे रॅबीज। दिस इज द व्हायरल डिसीजेस. इट इज ऑकर ड्यू टू बाईट अँड इन्फेक्शन ऑफ डॉगच्या इन्फेक्शनमुळे हा होतो रेबीज। रॅबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा यांच्यासुद्धा चावण्याने रेबीज होऊ शकतो। Virus enter the brain via neuron. Hydrophobia is one of the important symptoms of the diseases. In this case, victims show extreme fear of water. म्हणजे बघा, ह्या प्राण्यांच्या चावण्यामुळे आपल्याला रेबीज हा आजार होऊ शकतो आणि हा झाल्यावरती त्याचे जे व्हायरस असतात ते आपल्याला ब्रेनमध्ये न्यूरॉन्सच्या मार्फत जातात आणि त्याच्यामुळे हायड्रोफोबिया हा त्याचा सिम्पटम आहे। हायड्रोफोबिया म्हणजे काय तर त्या माणसाला, रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची प्रचंड भीती वाटते आणि त्याचे बघा, कुत्रा किंवा याच्यापैकी कोणतंही ॲनिमल चावल्यावरती लगेच आपण वॅक्सिनेशन केलं तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो किंवा टाळता येऊ शकतो। सरकारी हॉस्पिटलमध्ये याच्या लस उपलब्ध आहेत। त्याचे सिम्पटम्स काय आहेत बघा, 2 to 12 वीक फीवर आणि हायड्रोफोबिया, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पाण्याची प्रचंड भीती वाटते। आता आपण बघणार आहोत नॉन इन्फेक्शियस डिसीजेस। पुढे आहेत नॉन इन्फेक्शियस डिसीजेस विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन अँड बॉडी कॉन्टॅक्ट। जे बॉडी कॉन्टॅक्ट किंवा संक्रमणातून होत नाहीत त्यांना म्हणायचं नॉन इन्फेक्शियस डिसीजेस। त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहोत कॅन्सर। बघा, कॅन्सर बघूया आपण। अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड कॅन्सर। म्हणजे पेशींचा अनियंत्रित आणि अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात। आणि ह्या बघा, ग्रुप ऑफ लम्प्स ऑफ कॅन्सरस सेल इज कॉल्ड
malignant tumor. Cancer can occur in various organ like lungs, mouth, टंग, स्टमक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होतात. पोटाचा कॅन्सर होतो, जिभेचा, जठरचा, गर्भाशयाचा, त्वचेचा, असे वेगवेगळे कॅन्सर होऊ शकतात. रिझन्स बघा, कन्झम्पशन ऑफ टोबॅको जास्त खाणं, तंबाखू, गुटखा, अल्कोहोलिझम, स्मोकिंग, लॅक ऑफ फायबरस कंटेंट इन फूड म्हणजे फायबरस कंटेंटचे कमतरता असणे, जंक फूड खाणे, पिझ्झा खाणे, वडापावसारखे जंक फूड खाणे किंवा अनुवंशिक, अशी वेगवेगळी कारणं असू शकतात. सिम्पटम काय आहेत? क्रॉनिक कफ म्हणजे दीर्घकालीन खोकला होतो, डिफिकल्टी इन सॉलोईंग म्हणजे गिळताना त्रास होतो, आवाज घुगरा होतो. सेकंड आहे इन्क्युरेबल स्कॅर अँड इन्फ्लॅमेशन म्हणजे उपचार करूनही बरा न होणारे व्रण आणि सूज येतात. बघा, लम्प्स इन ब्रेस्ट म्हणजे स्तनामध्ये गाठी होतात आणि अनएक्सपेक्टेड वेट लॉस, वजन अचानक घटतं आहे. बघा, इथे तुम्हाला पिक्चर दाखवलं आहे टोबॅको खाल्ल्यामुळे कसा कॅन्सरचा हे झालेला आहे ते. पुढे बघूया आपण डायबिटीज. नेक्स्ट आहे डायबिटीज, मधुमेह म्हणतात. बघा, द हार्मोन्स इन्सुलिन produced in pancreas control the level of sugar glucose in blood म्हणजे स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे रक्तातील ग्लुकोज आणि शुगरवरती नियंत्रण ठेवतं. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे ब्लडमधलं जे शुगर असतं त्याला कंट्रोल राहत नाही, त्यालाच म्हणायचं डायबिटीज. त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत की फॉलो द प्रॉपर डाएट प्रॉपर घ्यायचा आहे, आहार, मेडिसिन, एक्झरसाइज, औषधं आणि व्यायाम आवश्यक आहे. अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर हेल्प्स टू कीप द डायबिटीज अंडर कंट्रोल. डॉक्टरांच्या सुपरविजन खाली राहिलं, त्यांचे सल्ले ऐकले तर डायबिटीज कंट्रोलमध्ये येतं. सिम्पटम्स काय दिलेत? फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, इन्क्रीज ओबॅसिटी ऑफ वेट लॉस म्हणजे सतत लघवीला होते, वेट वाढतं. आणि रिझन काय दिलेले आहेत त्याचे? हेरिडिटी म्हणजे एक तर अनुवंशिक, दुसरं आहे ओबॅसिटी म्हणजे अतिलठ्ठपणामुळे होतं, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज व्यायामाचा अभाव आणि मेंटल स्ट्रेस. नंतर आहे हार्ट डिसीजेस. बघा, हार्ट डिसीजेस इफिशियंटली ऑफ द हार्ट डिक्रीजेस due to decreased blood supply and thereby oxygen and nutrient supply to the heart muscle. Due to this, heart has to perform more work that leads to stress on it. They may cause heart attack. बघूया आपण. पहा, हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन किंवा पोषक द्रव्याचा पुरवठा जर कमी झाला तर हृदयाची कार्यक्षमता कमी होते. अशा वेळेला काय होतं? हृदयाला जास्त कार्य करायला लागतं, त्याच्यामुळे त्याला ताण येतो आणि हार्ट अटॅक होऊ शकतो. हार्ट अटॅक आल्यावरती लगेचच आपण डॉक्टरांकडे जायचं आहे आणि उपचार सुरू करायचे आहेत. वन शुड नॉट इग्नोर दीज सिम्पटम्स म्हणजे या लक्षणांकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे. बघा, चेस्ट पेन इन शोल्डर, नेक अँड आर्म, क्रॅम्प्स इन हँड म्हणजे छातीतील वेदना, खांदे दुखणं, मान दुखणं, हात दुखणं, हात आखडणे, घाम येणे, ही त्याचे सिम्पटम्स आहेत. ते आपण इग्नोर करून चालणार नाहीत. रिझन बघा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबॅसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज म्हणजे धूम्रपान करणे, मद्यपान करणे, मधुमेह असणे, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, व्यायाम न करणे किंवा मेंटल स्ट्रेस घेणे, रागावणे, ह्या सगळ्यामुळे हार्ट अटॅकची बरीच कारणं आहेत. मेंटल स्ट्रेस हे पण महत्त्वाचं कारण आहे. इथे बघा दिलेलं आहे, हार्ट अटॅक आल्यावरती काय काय बघा, एन्जिओप्लास्टी केली जाते, बायपास सर्जरी केली जाते, ओपन हार्ट सर्जरी केली जाते, हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेन्स केली जाते अँड इन्स्टॉलेशन ऑफ पॅक मार्कर म्हणजे बघा, एन्जिओग्राफी सगळ्यात पहिली केली जाते. त्या एन्जिओग्राफीमध्ये कळतं की आपल्याला नक्की काय करायचं आहे. एन्जिओप्लास्टी म्हणजे काय केलं जातं तर जे ब्लॉक्स असतात व्हेन्समध्ये झालेले, त्या ब्लॉकमध्ये स्टेंट टाकली जाते, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट केलं जातं, जेणेकरून त्या व्हेन्सचं कार्य सुरळीत चालू राहतं. जास्त असेल तर बायपास सर्जरी केली जाते, काही वेळेला ओपन हार्ट सर्जरी केली जाते किंवा हार्टसुद्धा ट्रान्सप्लांट सुद्धा केलं जातं. बघा, आता फर्स्ट एड दिलं की आपण आधी काय करायचं? हार्ट अटॅक आल्यावरती डॉक्टरांकडे नेण्याच्या आधी पहिल्यांदा कॉल करायचं ॲम्ब्युलन्सला.
ॲम्ब्युलन्सला कॉल केल्यावरती जो रुग्ण आहे त्याला शुद्धीत आणायचं, त्याला एका फ्लॅट ह्याच्यावरती झोपवून छातीवरती त्याच्या दाब द्यायचा, पण हा दाब योग्य असला पाहिजे. 100 ते 120 दाब या गतीने 30 वेळा त्या छातीवरती दाबायचं आहे. अशा प्रकारे हे फर्स्ट एड करायचं आहे, प्रथमोपचार करायचे आहे. पुढे आहे मिसयूज ऑफ मेडिसिन, म्हणजे मेडिसिनचा वापर कसा गैरवापर केला जातो ते आपण बघणार आहोत. समटाइम्स सम पीपल टेक द मेडिसिन विदाउट प्रिस्क्रिप्शन, म्हणजे मला डोकं दुखतंय मी अशाच गोळ्या घेणार, डॉक्टरांकडे जाणार नाही, काय नाही होणार, किंवा पेन किलर घेतात. याच्यामुळे काय होतं, ओव्हरडोस ऑफ पेन किलर मे डॅमेज नर्वस सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, लिव्हर. ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक मे लीड नॉशिया, स्टमक अँड डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस. म्हणजे बघा अशाच गोळ्या घेतल्याने, वेदनाशामके घेतल्यामुळे काय होतं, आपले एक्सक्रिशन जी आहे, उत्सर्जन संस्था, चेता संस्था, यकृत याच्यावरती विपरीत परिणाम होतो आणि बरीच काय काय आजार होऊ शकतात. पुढे आहे बघा जेनेरिक मेडिकल. तुम्हाला आता हल्ली सगळीकडे जेनेरिक स्टोअर दिसतात. काय होतं जेनेरिक स्टोअरमध्ये, म्हणजे खूप औषधं ही महाग असतात. साध्या मेडिकलमध्ये जी डॉक्टर औषधे लिहून देतात ती जनरली जर महाग असतील तर सेम त्याच कंटेंटचं एकदम स्वस्त दरामध्ये औषधं जेनेरिक मेडिकलमध्ये उपलब्ध करून दिली जातात. जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन्स. दीज आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्यूट विदाउट एनी पेटंट, म्हणजे कोणतंही पेटंट न घेता ते वितरण केलं जातं ह्याचं, आणि हे औषधं खूप स्वस्त मिळतात. ब्रँडेड औषधं जी असतात त्यांच्यासारखीच ही औषधं असतात, फक्त ह्याला ब्रँड नसतो. म्हणजे एखाद्या कंपनीने औषध तयार केलं ते जर महाग असेल तर कंटेंट्स तेच ठेवणार हे, आणि कोणताही ब्रँड न लावता ही औषधं खूप स्वस्त किमतीला विकली जातात. जेनेरिक औषधं तयार करताना त्या औषधातील घटकाचे प्रमाण, फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरती खर्च वाचतो. त्यामुळे जेनेरिक औषधाची किंमत ब्रँडेड औषधाच्या किमतीपेक्षा फार कमी असते, खूप कमी मिळतं, आणि त्यामुळे ज्यांना परवडत नाही खूप महागडी औषधं घ्यायला त्यांना जेनेरिक औषधं घेणं हे परवडतं. इथे बघा यूज ऑफ ICT दिलेलं आहे की संप्रेषण, जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची, यूज ऑफ ICT. यू कॅन इझिली ऑप्टेन द जेनेरिक मेडिसिन्स युझिंग मोबाईल ॲप लाईक हेल्थ कार्ट. म्हणजे असे ॲप आहेत मोबाईलवरती हेल्थ कार्ट सारखे, जे आपण डाउनलोड केले की त्याच्यावरती आपल्या जेनेरिक औषधं कुठे मिळेल, त्याचे स्टोअर कुठे आहेत हे तुमचा मोबाईल तुम्हाला सांगेल. पुढे आहे लाईफस्टाईल अँड डिसीजेस, म्हणजे आपल्या रोजच्या आहारामुळे आणि आपल्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला कसे आजार होऊ शकतात ते सांगितलेलं आहे. बघा lifestyle included the daily routine and the type of food. Nowadays habits like staying in bed till morning, going to bed late night, frequently change in meal time, lack of physical exercise, consumption of junk food have been increased due to this. Such people are getting sick frequently. बघा काय करतो आपण, पण हेच करतो, रात्री उशिरा झोपणं, उशिरा उठणं, व्यायाम करायचा नाही, जंक फूड अरबट सरबट खायचं, या सगळ्यामुळे बरेचसे आजार होऊ शकतात. If frequency of become sick is to be lowered, people should follow right lifestyle. It must include sufficient sleep, राईट फूड, योगासना, प्राणायाम, फिजिकल एक्सरसाइज. म्हणजे हे जर टाळायचं असेल तर आपण योग्य प्रमाणात झोप घेतली पाहिजे. बघा एक म्हण आहे मराठीमध्ये, लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य संपदा लाभे. वेळेत झोपायचं, वेळेत उठायचं, वेळेत खायचं, हे सगळं वेळेत केल्यामुळे, तसंच प्राणायाम, योगासन, एक्सरसाइज, वॉकिंग हे असं केल्यामुळे आपल्याला बरेचसे डिसीजेसपासून आपण वाचू शकतो. आणि शेवटी आहे वॅक्सिनेशन. बघा vaccination is important to prevent the infectious diseases. Collect the vaccination schedule chart for nearby clinic and study it. म्हणजे बघा आजार होऊ नये म्हणून जे आपण उपचार करतो त्याला किंवा लस घेतो त्याला म्हणायचं वॅक्सिनेशन. लहान बाळाला जन्मल्याला BCGची लस दिली जाते. तसंच एक डॉक्टरांकडे गेलं की एक चार्ट असतो बघा, त्याच्यावरती कोणती लस कधी घ्यायची आहे याचं शेड्यूल दिलेलं असतं की हिपॅटायटिससाठी, वेगवेगळ्या आजारांसाठी, मेनिंजायटिस, वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळ्या लसी कधी घ्यायचा याचा चार्ट असतो. तुमच्याकडे छोटे भाऊ किंवा बहीण असेल तर तुम्ही त्याचा चार्ट पहा. इथे हा आपला लेसन झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला
समजलं का? व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, तसेच 8th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि तुम्हाला लेसनचे एक्झरसाइज सोडवून हवा असेल, म्हणजे धड्याखालचे प्रश्न सोडवून हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी सोडवून द्यायचा प्रयत्न करेन.